मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील पूरग्रस्तांची घेणार भेट। सिंहगड रोड पुलाची वाडी भागाचा करणार दौरा। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 11 आमदारांना विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून सदस्यत्वाची शपथ। भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत यांनी घेतली शपथ। काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ। विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडला शपथविधी सोहळा। शिंदे गटाच्या कृपाल तुमाणे आणि भावना गवळी यांनी आमदारकीची घेतली शपथ। शपथ घेतल्यानंतर भावना गवळींचा जय महाराष्ट्र जय एकनाथ असा नारा। झारखंडचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नियुक्ती जाहीर। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या। भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती। राम नाईक माझे आदर्श, पक्षाकडे कधीच काही मागितलं नाही आणि त्यामुळे राज्यपाल पदाचं फळ मिळालं। राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचं वक्तव्य। हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड होताच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी। हरिभाऊ बागडे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावरती लढण्याच्या निर्णयानंतर राज ठाकरे महाराष्ट्रभर पिंजून काढणार। वरळी पोलीस कॅम्प कुटुंबीय आणि BDD चाळीमधील रहिवाशांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। पोलीस भरती, घरांची भाडेवाढ आणि घरं मिळावी यासह विविध मागण्यांसंदर्भात घेतली भेट। यावेळी लवकरच मार्ग काढून देऊ असं राज ठाकरे यांचं आश्वासन। वरळी विधानसभेमधून मनसेचे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढवण्याची शक्यता, त्यामुळे वरळीमधून आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता। भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेच्या बैठकीचा आज दुसरा दिवस। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, JP नड्डा, अमित शहा सुद्धा उपस्थित। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिल्या टप्प्यातील 113 विधानसभा मतदारसंघामधील 46 विधानसभा प्रभारी जाहीर, तर 93 विधानसभा निरीक्षक पद नियुक्त जाहीर। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं। भंडाऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकर्त्यांना सूचना। विधानसभा निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असणार। 9 ऑगस्टला सभेमध्ये भूमिका स्पष्ट करणार असल्याची बच्चू कडू यांची माहिती। जरांगेंना शेतकरी आघाडीमध्ये यायचं असेल तर त्यांचं स्वागत, बच्चू कडूंचं वक्तव्य। इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी आयात विरुद्ध स्थानिक संघर्ष रंगणार। स्थानिक भूमिपुत्रांनी आढावा बैठकीमध्ये बाहेरचा उमेदवार दिल्यास पाडायचा निर्णय घेतल्यानं हिरामण खोसकर यांची डोकेदुखी वाढणार। मनोज जरांगे यांना आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज। सुटका मिळताच अंतरवाली सराटीला जाणार। सरकारसोबत सध्या कुठलीही चर्चा नाही, मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण। प्रकाश आंबेडकर सत्तेमध्ये नाहीत तर त्यांच्याशी चर्चा कशाला, असाही केला सवाल। निवडणुकीपर्यंत कोणताच राजकीय पक्ष हा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडणार नाही। प्रकाश आंबेडकर यांची सत्ताधारी आणि विरोधी पक्षावरती टीका। जरांगे पाटील आणि फडणवीस यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे। प्रकाश आंबेडकर यांची जरांगे आणि फडणवीसांवरती टीका। नवी मुंबईच्या वाशीमध्ये हिट अँड रनची घटना। इनोव्हा कारच्या धडकेमध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू। घटना CCTV मध्ये कैद। वाशी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी सुभाष शुक्ला आणि भगवत तिवारी याला अटक। सुभाष शुक्ला हा शिकाऊ ड्रायव्हर असल्यानं अपघात झाल्याची माहिती। कोकणात जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेच्या 6 विशेष गाड्या। आजपासून तिकिटांच्या आरक्षणाला सुरुवात। पुणे विभागामध्ये दौंड येथे इंटरलॉकिंगच्या कामांसाठी 1 ऑगस्टपर्यंत 4 दिवसांचा मेगा ब्लॉक। त्यामुळे पुणे विभागातील दररोज जवळपास 20 एक्सप्रेस गाड्या रद्द। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।